माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे। त्यांच्या कमबॅकसाठी महायुतीमध्ये पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत। बीडमधलं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। पाहूयात। धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी महायुती अनुकूल। मुंडेंच्या कमबॅकसाठी पडद्यामागे हालचाली। माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। महायुतीही त्यांच्या पुनरागमनासाठी सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही दिवसात मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची 3 वेळा भेट घेतली होती। या भेटीतही कमबॅकबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे बीडमधलं वातावरण शांत होताच मुंडेंचं कमबॅक होण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय मुंडेंचं पक्षातील आणि बीड जिल्ह्यातील राजकीय वजन, ओबीसी मतदारांची नाराजी टाळण्यासाठी निर्णयाची शक्यता, जनभावनेचा आदर म्हणून राजीनामा घेतला होता। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नाही हा संदेश जाणं गरजेचं। बीडमधील वातावरण शांत होताच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न आहे। कृषी खात्यातील घोटाळ्यांच्या आरोपातूनही मुंडेंना क्लीन चिट मिळाली आहे। दरम्यान याबाबत बोलताना छगन भुजबळांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। महायुती मुंडेंसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे। आनंद आहे ना, त्याच्याबद्दल काय आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकच्या चर्चेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे। मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास अजितदादांचा पक्षच संपेल असा गंभीर इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या पात्रतेचे नसल्याचा घणाघात ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। बंगला अजून सोडलेला नाहीये। दुसरी गोष्ट, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यावर तुमचे काय मत? ते स्वप्नात बी आणू नका। मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे। अजितदादाचा पुरा पक्ष संपन्न ह्याकडेच त्याकडेला। इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं, इतका भ्रष्टाचार करणार करा, तर पक्ष संपव जाईल ना सगळा। आणि ते बंगले फेंगल्यात मला नाही देणं गेलं। बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना, काही जरी झालं तरी। आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे, बीडची गुन्हेगारी आहे, त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही। धनंजय मुंडे यांच्या कमबॅकच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत। ज्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता, त्या प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाही। त्यामुळे महायुती खरंच त्यांना संधी देण्याची रीस घेणार की या केवळ चर्चाच असणार आहेत हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।